बघा, या हिंदुस्थानात ना हिंदू काही एक करू शकत नाही, कारण की त्याच्याकडे राईट्सच नाहीये. म्हणून हे अशी अंडी फेक, पंढरपूरच्या वारीवर मटण फेक आणि आपल्या हिंदू देवी देवतांच्या मूर्त्यांची वाट लावणं हे ते लोक करतच राहणार जिहादी. आता तुम्ही एक न्यूज ऐकली असेल, माझगावच्या बाप्पावर अंडी फेक करण्यात आली कॉन्टिनेंटल टावर मधून, म्हणजे माझगावच्याच एरियामधून. 80वं वर्ष होतं त्यांचं. आणि आपण बाप्पाचं प्रेम एवढं करतोय की बाबा, जेव्हा भुलेश्वरचा राजा जेव्हा त्याची मूर्ती पडली तेव्हा त्या बिचाऱ्या माणसाने जो त्या खाली मेला असे हात वरती केले की तेव्हा पण त्याची बुद्धी चालली की बाबा नाही, पहिला बाप्पाला वाचवा. एवढं आपलं देवांवर प्रेम आहे. पण हे प्रेम काही एक मतलबाचं नाहीये, कारण आपले मराठी नेते ह्यावर पाणी ओतणार. तो मॉब जमा झाल्यानंतर पोलिसांनी ती केस रजिस्टर केलेली आहे. डायरेक्ट जाऊन नॉर्मली तुम्ही केस रजिस्टरच नाही करू शकत, कारण की तो प्रोव्हिजनच नाही आपल्याकडे. आणि आता केस रजिस्टर झाल्यानंतर झालेली आहेत 10 तास. या 10 तासानंतर पुढे काय कारवाई होणार आहे ते आपल्याला आपण बघणारच आहोत. पण त्याचबरोबर हे मराठी नेते कुठे राज ठाकरे, उद्धव ठाकरे जे मोदींच्या पाठी पडलेले की कसं काय बीफ एक्सपोर्ट केला, तो त्यांना त्यांच्या भावना आहत झालेल्या. आता तुमच्या भावना थोड्या दुखावतात की नाही दुखवतात जेव्हा बाप्पावर अंडी फेक करण्यात येतात तेव्हा? थोडं तरी काहीतरी दुखत असेल ना, तेव्हा आता राहा उभे. बघूया हे आता उभे राहतात की नाही. उद्धव ठाकरे जे पहिला रामाशी त्यांना प्रॉब्लेम होता, आता तुम्ही थोडेसे हिंदू परत झाल्यात ना, आता परत नक्की आमच्या बरोबर कायमचे राहणार आहात की नाही राहणार आहात हेही कळवा आम्हाला या व्हिडिओमधून. प्रत्येक कम्युनल राईटचं पाऊल आहे ना, हे तिकडूनच अशा जिहादी लोक काहीतरी कांड करतात आणि त्याच्यानंतर मग हिंदू उसळतात आणि त्याच्यानंतर राईट्स होतात. हे लक्षात ठेवा, ही त्यांची स्ट्रॅटेजी. कारण की नंतर त्यांना हे सगळं बीजेपीच्या नावावर खपवायचे सगळे. नाही तर बोलणार नाही बीजेपीच करते, हिंदू मुस्लिम. तो अभिजित दीपक तिकडून ओरडला हिंदू मुस्लिम तो बीजेपी करतीये. पण सुरुवात कुठून होते हे सगळं विसरून जाणार. आणि बीजेपी जसं मी तुम्हाला सांगितलं असा खांब झालेला आहे. तो कोण पण रस्त्यावरचा कुत्रा येणार आहे, तो पायवरती करणार आहे आणि जाणार आहे. आणि त्यानंतर बीजेपी फक्त एक विक्टिम कार्ड खेळणार आहे आणि हिंदूंचे वोट घेणार आहे. ह्याच्यावरती जाऊन बीजेपी आपल्यासाठी काय करणार नाही. जर करायचं असतं तर सनातन बोर्ड आणला असता, आपण लीगल ऍक्शन घेतली असत्या. कोण मराठी नेता आपल्या बरोबर उभा राहतो आणि त्यालाच मतं द्या. आता वेळ आलेली आहे, सर्व हिंदू म्हणून एकत्रित व्हा आणि ह्या मुद्द्याला जरा वर पोचवा. हर हर महादेव, सत्यमेव जयते.